मारुतीराय नंतर पुष्कळ कहाणी आहे, फक्त सार सांगतो त्या गोष्टीचा. मारुतीरायाची आणि आईसाहेबांची भेट झाली, ती मुद्रिका आईसाहेबांना दाखवली, ओळख पटली आणि नंतर कळालं त्यांना की हा व्यक्ती माझ्या पतीने रामाने पाठवलेला आहे. माझी आणि त्याची भेट झाली. हनुमंतराय म्हणाले फक्त तुमच्या शोधार्थ आलो, तो शोध संपला आणि मला आता निरोप द्यावा लागेल की इथं तुम्ही आहेत म्हणून. प्रभूनं मला शोध करण्यासाठी पाठवलं, ओळख म्हणून ही अंगठी दिली आणि तुम्हाला जर काही द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. काही मी इथं येऊन गेलो, माझी आणि याची भेट झाली आणि तुमचा काही निरोप असेल तर द्या मला माझ्याजवळ, मी तुमचा निरोप प्रभूजवळ पोहोचून देईल. सीताई म्हणाल्या अरे तोंडी निरोप दिल्यापेक्षा पत्रच लिहून देते. काय करते, थोडंसं पत्र लिहून देते, प्रभू वाचतील, समाधान वाटेल. इकडे मी दुःखी आहे, तिकडे ते दुःखी आहेत. भगवंताला भक्ताचं हृदय कळत असते आणि ज्याचं हृदय भगवंताला कळते अशाच भक्ताला भगवंत कळत असतो. हा नियम आहे. काय हे आमच्या पूर्व संतांची वाणी आहे. मी तुम्हाला सांगतो फक्त माझं, मी जे काही सांगतो त्याचं माझं काहीच नाही. माझ्याजवळ मी काही ठेवतही नसतो. जे ठेवलेलं आहे संचिता, जे संचित करून ठेवलेलं आहे ते सर्व त्यांचं आहे आणि त्यांचं मी समाजापुढे बोलण्याचा प्रयास करत असतो. आणि मग काय झालं, पत्र लिहिलं. काय आणि पत्र लिहिल्यानंतर हनुमंताजवळ दिलं. आता पत्रात काय लिहिलं ते मलाही माहित नाही, मी सांगू शकत नाही पत्रात काय लिहिलं. आणि पोस्टमन कधी पत्र वाचत होते कोणाचं आलेलं, आणि पोस्टमन जर पत्र वाचले असते तर त्याला दिवसभर वाचण्यातच गेला होता, पोथी वाचल्यासारखं. तो कोणाचं पोथी फक्त ॲड्रेस पाहायचा आणि त्याचं त्याला पोहोचून द्यायचं, हे पोस्टमनचं काम होतं. आता काहीच पाहायचं काम नाही, खिशातलं काढलं की बस. फार सोपं झालं. आता ते सीताईंचं पत्र घेतलं, रामाच्या जवळ आले, ते हनुमंतराय परत दिलं आणि भगवंताने ते पत्र वाचलं. भगवंताच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. म्हणजे त्या पत्रामध्ये सीतेनं काय दुःख लिहिलं, काय परेशानी लिहिली, काय लिहिलं, काय वेदना लिहिल्या, काही त्यांचं त्यांना माहीत. पत्र वाचलं, त्यांच्या डोळ्यातून अश्रू पडले. हनुमंतराय म्हणाले प्रभू मी पत्र आलं म्हणून तुम्ही अश्रू ढाळता, तुमचे अश्रू गळत आहेत, माझा काही अपराध झाला नाही. नाही म्हणे तुझा काहीच अपराध नाही. पोस्टमन पत्र आणतो त्याचा काय अपराध आहे? मग आई साहेबांचा अपराध आहे का? नाही म्हणे माझ्या दृष्टीनं तिचाही सुद्धा काही अपराध नाही, पण मला थोडंसं दुःख वाटतं, तिनं मला पत्र लिहायला नव्हतं पाहिजे. काय ज्या अर्थी कोणी कोणाला पत्र लिहितो त्या अर्थी पत्र लिहिणारा ज्याला लिहायचं त्याच्यापेक्षा काहीतरी अंतरावर दूर आहे. गावातल्या गावात पत्र लिहिल्या जात होते का? मागच्या खोलीत तुम्ही बाई पुढच्या खोलीत तुम्ही पत्र लिहित होते का बाईला? या खोलीतून त्या खोलीत न्यायला काहीतरी अंतर असेल, काहीतरी फैसला असेल, नंतर पत्र लिहिल्या जायचं. राम कपाळाला हात लावून म्हणे सीते नाही ओळखू शकलीस मला. काय मी तुझ्या प्रेमाचा आयुष्यभर आदर करत आलो, परंतु रामाला नाही ओळखू शकली. त्याचं दुःख झालं म्हणून अश्रू गळाले. गोस्वामीनं तो प्रसंग टिपलेला आहे. विठ्ठला विठ्ठला तत्व प्रेम कर मम आरुतो मोरा जानत प्रिया एक मोरा राम सिया राम सिया राम
तत्व प्रेम कर मम अरुतोरा जानत प्रिया एक मनु मोरा. प्रिय काय मला पत्र लिहिलंस आणि तुला असं कसं भासलं की राम तुझ्यापासून खूप दूर आहे. काय राम तुझ्यापासून दूर आहे तुला वाटलंच कसं. मी तुझ्यापासून दूर आहे का. आणि दूर असेल तर मला तू पत्र लिहू शकत होती. मी तर तुझ्या हृदयामध्ये बसलेला आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टा सर्वा गटी राम देहादेही ईश्वर सर्वभूतानाम. सर्वांमध्ये राम बसलेला आहे. मग सीतेच्या हृदयात राम नव्हता का. मग हृदयात जर राम आहे काय शरीर दूर का हृदय दूर आहे. शरीर दूर आहे हृदय त्याच्या जवळ आहे आणि त्याच्याही आत राम आहे. म्हणजे तुम्हाला राम जेवढा जवळ आहे तेवढं तुमचं हृदय तुमचं शरीर तुमचं घर तुमचं ऐश्वर हे दूर आहे. आणि मला पत्र लिहिलं असतो आणि काय गरज होती पत्र लिहायचं. मला ओळखू शकली नाही का. तत्व करा तत्व प्रेम करा ममा ऋतोरा. तुझं आणि माझं एकच तत्व आहे ते आहे प्रेम तत्व. गुरु आणि शिष्याच्या मध्ये एकच तत्व आहे ते ज्ञान तत्व आहे. भक्त आणि भगवंताच्या मध्ये जे एक तत्व आहे ते प्रेम तत्व आहे. आणि त्याचप्रमाणे पत्नी आणि पतीच्या मध्ये जे एक तत्व आहे ते संसार तत्व आहे. विठ्ठला विठ्ठला आणि संसार तात्विक नसल्यामुळे त्याला तत्व म्हणता येत नाही. भक्ती आणि प्रेम तात्विक आहे ज्ञान तात्विक आहे म्हणून ते तत्व आहे. विठ्ठला विठ्ठला रामाचं म्हणण्याचं एवढं तात्पर्य वेडे काय समरूपाने तू आणि मी एकच आहे पण तुला कसा भेद वाटला माझ्यामध्ये आणि म्हणून पत्र लिहिलं. मीराबाईचे शब्द आहेत पत्राच्या विषयात. विठ्ठला विठ्ठला जाके पिया परदेस बसत है लिखी लिखी भेजती पाती लिखी लिखी भेजती पाती. मोरे पिया मोरी माही बसत है मोरे पिया मोरी माही बसत है. गुण आती जाती सखी रे मैं तो सावरे के रंगरा. सखी रे मैं तो सावरे के रंगरा. जाके पिया परदेस बसत है लिख लिख भेजती पाती. मोरे पिया मोरी माही बसत है कहूँ न आती जाती. सखी रे मैं तो सावरे के रंगराजी. मीराबाई म्हणाल्या तू आणि मी दूर नाही आणि म्हणून पत्र लिहिण्याचा प्रश्न नाही. अगं अरे तुझ्या रंगात रंगलेली ही मीरा आहे काय. शिष्य त्यालाच म्हणतात सद्गुरूच्या प्रेमामध्ये जो रंगलेला आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून समागम शब्दाचा अर्थ घडो त्याचा समागम काय त्याचा सहवास घडला पाहिजे. संतांचा सहवास सुद्धा फार अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी पर्या जग जेठी करुणा. त्यांचा समागम अवघड आहे. पुण्य पुंज बिनु मिलही नाही संता सतसंगती कर संस्कृती अंता. संस्कृती म्हणजे संसार संस्कृती म्हणजे दुःख काय संस्कृती म्हणजे अध्यस्त संस्कृती म्हणजे कार्य
जोपर्यंत अधिष्ठान तत्वज्ञान होत नाही, अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत अध्यस्त मिथ्या ठरू शकत नाही. म्हणून अध्यस्थाला मिथ्या ठरवण्यासाठी अधिष्ठानाचं ज्ञान गरजेचं असतं. आणि जे मिथ्या अध्यस्त भासलेलं आहे ते अधिष्ठानाशिवाय भासत नाही. काय? आणि म्हणून अधिष्ठानाच्या ज्ञानामध्ये अध्यस्थाची निवृत्ती असते, असे गुरुजी सांगायचे. विठ्ठला 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 मी 4 ते 5, 6 वर्षाचा असताना गुरुजींचा वेदांत ऐकला होता. मला एक शब्दही सुद्धा कळत नव्हता. घेऊन जाणारा मला फक्त समोर नेऊन बसवायचा. मी अतिशय छोटासा होतो. आणि पंढरपूरला मला घेऊन गेलेला बालपणी आणि गुरुजींच्या पुढे बसवलं आणि गुरुजी माझ्याकडे पाहून हसले. मी छोटासा होतो. मला तेवढं मात्र लक्षात आहे, त्यांनी काय सांगितलं अजिबात लक्षात नाही, कारण त्यावेळी ग्रहण करण्याची बुद्धी नव्हती, इतका लहान होतो. फक्त माझ्या पाकडे पाहून ते हसले होते. आणि त्यांनी ते ज्यांनी मला बरोबर नेलं होतं त्याला म्हटलं, हे कशाला आणलं लेकरू पंढरपूरला? आणि मला सोबत नेणारा म्हणाला की तुमच्या दर्शनासाठी आणलं. काहीतरी उत्तर द्यावं लागेल कधी. लेकर कशाला आणले? कशाला पाहिजे लेकर? विठ्ठला विठ्ठला. आणि लेकर नसते तर कीर्तन कोण ऐकले असते? नाही. अरे लेकरू म्हणजे अज्ञान, लेकरू म्हणजे अज्ञानी. बाल म्हणजे बालक म्हणजे अज्ञानी. आणि स्वतः साधूच्या पुढे आपण बालक होऊन राहिलं पाहिजे. काही माणसं इतके बोलणारे असतात, ते शिष्य असतात पण गुरुला शहाणपण शिकवत राहतात. ते शिष्य असतात, अरे गुरुला शहाणपण शिष्यानं शिकवायचं असतं का? ते किती शहाणे आहे त्याचा अंदाज आहे काय? फार अवघड गोष्टी आहेत. आणि आम्ही आयुष्यभर या गोष्टी अनुभवल्या, एका ठिकाणी अनेक ठिकाणी. आपण नुसतं पाहत राहायचं आणि त्याच्यामध्ये आपलं आत्मसमाधान समजत राहायचं, आनंद मानत राहायचं. कोणासाठी आपण कशाला दुःखी व्हायचं हे चिंतन आहे, पण साधू पुरुषाच्या कृपेशिवाय कळत नाही. विठ्ठला विठ्ठला. आपला विषय आहे समागम. घडो त्याचा समागम, त्यांचा नाही. घडो त्याचा समागम. ज्याचे प्रेम विठ्ठली. काय कोणाला जर सन्मानाची भाषा वापरायची असती तर त्यांचा म्हटलं असतं, आणि ज्यांचे म्हटलं असतं प्रेम विठ्ठली. पण ज्याचे प्रेम विठ्ठली, काय हे तुकोबारायांच्या शब्दातून त्यांनी स्वतः स्वीकारलेलं लहानपण आहे. साधू पुढे कधी मोठा होण्याचा प्रयास करू नये माणसाने. कधीही त्यांच्यापेक्षा लहान कसं होता येईल हे कळालं पाहिजे. चैतन्य महाप्रभू काशीला आले. काशीला आल्यानंतर काशीला त्यावेळी प्रकाशानंद यती म्हणून फार मोठे विद्वान संन्यासी होते. काशीमध्ये ती सुप्रसिद्ध होते. त्यांच्याकडे सर्व मोठमोठे संत शिकायला असायचे. चैतन्य महाप्रभू नैयायिक होते. फार मोठे नैयायिक होते. विठ्ठला विठ्ठला. तार्किक होते, नैयायिक होते. पण भविष्यामध्ये त्यांच्या जीवनात असं परिवर्तन आलं, ते वैष्णव झाले. ते झाले वैष्णव. काशीला किंवा कोठेही न्याय शिकणारे विद्यार्थी असायचे आणि लोक नावं ठेवायचे. न्याय शिकणारे म्हणजे फार त्या ठिकाणी तार्किक असतात, तर्क करणारे असतात, वाचाळ असतात, बोलणारे असतात. आणि लोकांनी मनच करून ठेवली होती, हे पुढच्या जन्मामध्ये कोल्हे झाल्याशिवाय राहणार नाही. कोण? ते न्याय शिकणारे विद्यार्थी. पंढरपुरामध्ये गुरुजी पाठ सांगायचे, वेदांत सांगायचे.
या वारकरी संप्रदायामध्ये अगोदर वेदांताने प्रवेशच केलेला नव्हता आणि या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान अद्वैत आहे. गुरुजींना असं वाटलं की हा संप्रदायच अद्वैतापासून विहीन राहील, संप्रदायाचं तत्व संप्रदायाला कळालं पाहिजे, म्हणून गुरुजींनी वारकरी संप्रदायाला वेदांत सांगण्याची सुरुवात केली. आणि पंढरपूरला चातुर्मासात दरवर्षी त्या ठिकाणी पाठ व्हायचे वेदांतावर. आणि गुरुजीकडे शिकणारे जे असते विचारसागर वृत्ती प्रभाकरी पुस्तके घेऊन चालले की मठाटे लोक म्हणायचे पा गारुड्याचे पोरं कसे चाललेले, रज्जू सरपावला गारुडी. गुरुजींना गारुडी म्हणायचे पा गारुड्याचे पोरं कसे चाललेले रस्त्यानं. म्हणजे काय लोक काय म्हणतील हे सांगता येत नाही. मी तुम्हाला सांगत होतो की चैतन्य महाप्रभू काशीला आले वैष्णव झाल्यानंतर, दिंडी घेऊन आले काशीला आणि दशाश्वमेध घाटावरती दिंडी थांबली. चैतन्य महाप्रभूने संध्याकाळच्या वेळी सांगितलं की उद्याचा आपला कार्यक्रम असा राहील, सकाळी गंगा स्नान झाल्यानंतर अगोदर महादेवाचं म्हणजे विश्वनाथाचं दर्शन, नंतर साधू संतांचं दर्शन. लोकांना विचारलं की असे कोण श्रेष्ठ महात्मा साधू विद्वान, लोकांनी अनेक लोकांनी सांगितलं की इथे आता सध्या प्रकाशानंद यती नावाचे संन्यासी फार मोठे साधू आहेत, त्यांचं दर्शन झालं म्हणजे काशीत झाली. अरे बापरे. आणि मग चैतन्य महाप्रभूने सर्वांना सांगितलं, जी मंडळी होती, काय स्वामींच्या दर्शनाला आपल्याला जायचं आणि त्यांचं दर्शन झाल्यानंतर काशी झाल्याचा लाभ होईल. विश्वनाथाचं दर्शन झालं, त्यांच्या जवळच्या शेजारच्या एक अर्ध्या किलोमीटरवर यांचं यती यांचा आश्रम होता आणि त्या आश्रमात हे पाठ घ्यायचे. गीता भाष्य चालू होतं, पाठ चालू होता गीता भाष्याचा. चैतन्य महाप्रभू समोर मठाच्या गेले तर आत पाठ चालू होता. त्यांनी सांगितले झान टाळ ढोलकी वगैरे ढोलक बंद करा, फार मोठी अस्ती आहे, एवढ्या मोठ्या महापुरुषांची वाणी ऐकायला मिळणार, जिथं जागा सापडेल तिथं बसा. लोकांनी घेतल्या फटाफट जागावरून, मठ काही जास्त मोठा नव्हता, बसले. स्वतः चैतन्य महाप्रभू नालीच्या काठावर घाणेरड्या जागेवरती बसले, जिथं जागा सापडली तिथं बसले. किती मोठं संतत्व आहे, किती मोठे साधू आहेत, पण किती लहानपण आहे. हे लहानपण आणल्यानं येत नाही, लक्षात ठेवा. ते स्वयंमेव तयार झालं पाहिजे आणि ते साधनेशिवाय तयार होत नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये ज्याच्या जीवनात साधना नसते असेच लोक अहंकारी असतात. त्यांना थोडं बहुत काही यायला लागलं की अहंकार त्यांचा उचंबळून येतो. काय भरलेली घागर डुबडुब असते का, अर्धी घागर. विठ्ठल चैतन्य महाप्रभू बसले, सर्व लोक बसले, पाठ चालू होता. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी सुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. काय पंडिता समदर्शिना. पंडिता, पंडित कोण आहे? जो समदर्शी आहे, सर्वांमध्ये सम पाहतो, सर्वांमध्ये ब्रह्म पाहतो, सर्वांमध्ये ईश्वराची अनुभूती करतो, तो साधू आहे. हे व्याख्या चालू होती. काय पंडित शब्दाची व्याख्या चालू होती, साधू शब्दाची, विनय आदी आदी एका एका पदाचं भाष्य ते सांगत होते. चैतन्य महाप्रभू दोन्ही डोळे बंद करून, नाही एक होता, पंडित होता. काय प्रकांड पंडित. प्रमाणही अर्थ परीक्षणम न्याय, ही न्यायाची व्याख्या आहे. विठ्ठला विठ्ठला. अर्थाचं परीक्षण करण्यामध्ये न्यायिक फार मोठे हुशार असतात. बुद्ध दर्शनाचे नैयायिक होते धर्मकीर्ती. काय धर्मकीर्ती इतका प्रकांड विद्वान होता, तो एका घंट्यामध्ये 1000 तर्क उभा करायचा. खंडन मंडन ज्यावेळी व्हायची, एका घंट्यामध्ये 1000 तर्क उपस्थित करायचा. परंतु ज्यावेळी चैतन्य महाप्रभू होते,
चैतन्य महाप्रभू त्या समोर बसल्यानंतर महाप्रभूने एक नुसती ओळ टाकल्यानंतर तो दिवसभर डोकं खाजवत बसायचा, त्याला अर्थच सापडायचा नाही. वास्तविक तो नैयायिक आहे. बौद्ध न्याय आहे, नव्य न्याय आहे, प्राच्य न्याय आहे, गौतमाचा न्याय, गंगेश उपाध्यायाचा न्याय आहे. इकडे हे न्यायाचे आचार्य लोक आहे. परंतु धर्मकर्ती सारखा विद्वान त्यावेळी वेदांत वगैरे सर्व फिक्क पडून गेलं होतं. चैतन्य महाप्रभूनं पुन्हा त्याला पुनरुज्जीवित केलं. त्यांचं ज्ञान असे तार्किक होते ते. त्यांनी एक तर्क जर उपस्थित केला तो दिवसभर 4-4 दिवस तेवढ्या तर्काचाच अर्थ राहिला. धर्मकीर्ती बसायचा, त्याला 4-4 दिवस एका तर्काचा अर्थ करायला लागायचा. किती मोठी विद्वत्ता असेल. आणि तो विद्वान प्रकाशानंद सरस्वतीच्या समोर बसलेला आणि पाठ संपला. पाठ संपल्यानंतर पाठ संपला, विठ्ठला 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 आपले मनीषानंदजी महाराज आपेगावला होते अगोदर शिकायला बरं का. आम्ही त्यांच्या अगोदर कितीतरी दिवसांना अगोदर होतो. आम्ही तिकडे गेल्यानंतरही गेले. आणि मला अगोदर काही स्वामीजींची ओळख नव्हती. मग त्यांची भेट झाली. मी आलो तिकडून का ऋषिकेशून. म्हणजे आमचे महाराज राहतात, आमचे गुरु महाराज इथं मानवतला राहतात. मला घेऊन चला, दर्शन होईल, भेट होईल काय. आणि स्वामीजी खोलीच्या पुढं ते जागा होती, तिथं बसायचे पाठ सांगायला बरं काय. पाठ चालू होता. आम्ही सकाळी उतरलो मानवतच्या स्टँडवर. स्वामीजी होते, मी होतो. आणि आम्ही तिथं म्हणलं चला आश्रमात. आणि अंधारवडमध्ये तिथंच राहत होते स्वामीजी. पाठ प्रवचन तिथंच व्हायचे. विठ्ठला 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 आध्यात्मिक जी एनर्जी असते ती अंधारेवाडाच्या आश्रमात जेवढी आहे असं मला वाटतं तेवढी इतरत्र नसेल. असेल ती गोष्ट वेगळी आहे बरं का. कारण एवढ्या महापुरुषाचं नित्य सानिध्य तिथं झालेलं आहे. आमची सर्वांची इच्छा होती की जे व्हायचं ते तिथंच व्हायला पाहिजे. शेवटी प्रभूची इच्छा आहे जिथं जिथं होत आहे तिथं तिथं आहे की नाही. त्याला इलाज नाही. पुष्कळ मी सुद्धा प्रयत्न केले. असं नाही. स्वामीजींचं खरं वास्तव्य तिथं झालं. त्यांनी संपूर्ण आपलं तत्व जिथे सोडलं. त्यांनी आपलं चैतन्य ज्या भूमीला ज्या मातीमध्ये सदैव ठेवलं. आणि एक गोष्ट चांगली केली की त्यांची समाधी तिथं केली. हे फार चांगलं केलं आहे की नाही. समाधी जर दुसरीकडे नेली असती तर तेवढं बरं नसतं वाटलं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आम्ही रात्रीच्या गाडीनं बसलो त्या पैठणवरून आणि सकाळी ऐक नाही म्हणजे 3-4 वाजेच्या दरम्यान इथं पोहोचलो ऐक नाही. आणि त्यावेळी डांबरी रस्ते नव्हते, नुसते गिट्टीचे रस्ते होते. एसटी आली की समजायचं तिकून असा धुळीचा कल्लोळ आला की समजायचं की एसटी आली वाहत ऐक नाही. एसटीच्या अगोदर धूळ दिसायची आणि त्या धुळीमध्ये एसटी असायची. त्याच्यामध्ये मग तुमच्या आमच्यासारखी माणसं बसायची. घरी आले की आंघोळच करायला लागायची एसटीतून आला की पहा. आणि मग आम्ही उतरलो. मग बाजूला तिथं स्नान वगैरे केले आणि मग स्वामीजींचं दर्शन घ्यायला पाठ चालू होता है की नाही. आणि मग आम्ही दिसलो. आम्ही काही त्यांच्यापुढे विद्यार्थी, छोटे छोटे लेकरं है की नाही. पण किती आदर आहे पहा. एवढ्या महापुरुषांच्या जीवनामध्ये सामान्य माणसासाठी आदर असणं सामान्य गोष्ट नाही. विद्वत्ता आणि नम्रता ज्यावेळी एका ठिकाणी येते त्यावेळी त्या विद्वतेला नम्रतेचा शृंगार झालेला असतो आणि ती विद्वत्ता शोभते. विद्या विनयेन शोभते. विठ्ठला विठ्ठला. मला वाटलं आता पाठ चालू आहे, आपण कसं काय मधात जाऊन बसायचं बा, एकदम घुसायचं काय. आपण मधात घुसणं म्हणजे ते ऐकणाऱ्याला विक्षेप निर्माण होतो. स्वामीजीने आसनावूनच आम्हाला दोघायला पाहिलं. आम्ही दोघंही त्यांचे विद्यार्थी समजा. माझा पहिला चान्स होता
आणि स्वामीजी त्यांच्याकडेच राहत होते, म्हणजे त्यांना सर्व हे होतं परिचय. अरे या रे अरे पोरो पोरो या 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 वा 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 चांगलं झालं या या. काय म्हणलं आम्ही येतो पाडून. अरे या. काय प्रेम आहे त्यांच्या अरे शब्दामध्ये सुद्धा एवढं प्रेम होतं. तुमच्यात आर्यन कार्य म्हटल्यानंतर काय होतं, युद्धच होऊन जातं की नाही. अरे काय प्रेम आहे, कोणत्या शब्दामध्ये केवळ प्रेमाची वर्षा होती. असे शब्द या या बसा बसा बसा. काय पोरं थकून आले, बसा ऐका. चालू होता पाठ, ऐकलं आम्ही. मला सांगायचं, मी सांगत होतो तुम्हाला, चैतन्य महाप्रभू असे ऐकायला बसले. पाठ संपला, महाप्रभूने एका भक्ताला पाठवलं, स्वामींना सांगा की आम्ही दुरून आलो आहोत, आम्हाला फक्त पायाचं दर्शन द्या, आमची दुसरी काहीच इच्छा नाही, पायाचं दर्शन द्या. मी कामाक्षाला गेलो, तिथे चैतन्य गौडीय मठ आहे चैतन्य महाप्रभूच्या संप्रदायाचा, आणि ते प्रसिद्ध कृष्ण साक्षात्कारी पुरुष. मला कोणीतरी सांगितलं, ते आम्ही ज्या भक्ताकडे गेलो होतो ते म्हणे असे महात्मा हे दर्शन घ्यायला पाहिजे, कृष्ण साक्षात्कारी आहे. मग गेलो आम्ही दर्शन घ्यायला. म्हणजे 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दर्शन घ्यायला गेलो आणि ते स्वामी वृद्ध होते, असेल त्यांचं 70-75 वर्षाचं वय. आम्ही नुसते त्या मठात चढलो, पायऱ्यांवरती आलो, त्या खुर्चीवर बसलेले ते पळत तर आम्हाला साष्टांग दंडवत घातला. आम्ही इतके घाबरून गेलो, अरे बापरे एवढा मोठा महात्मा आम्हाला, आम्ही काही लायकीचे आहोत का साष्टांग दंडवत घालून घ्यायचे आहे की नाही, आम्हालाच घातलं. नंतर आम्ही सुद्धा त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत केला. माझ्या काखात हात घातले, वरती केलं, मला असं हृदयाला कवटाळून धरलं. काय किती प्रेम आहे, साधू आहे. काय हे प्रेम ज्यावेळी त्या ठिकाणी विनय अंतकरणामध्ये जन्म घेते, त्याच वेळी हे प्रेम प्रकट होत असते. आणि साधू म्हणजे समग्र विनयाचा अवतार, वैष्णव त्याला म्हणतात. ज्याच्यामध्ये अहंकार आला त्याच्यामध्ये ताटपणा आहे. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे, कशामध्ये, विनम्र झाल्यामुळे. नाहीतर मोठमोठे झाडे गेले तुटून. सांगण्याचं तात्पर्य की महाप्रभूने निरोप दिला, निरोप दिल्यानंतर तिकडून निरोप आला, असे जे पागल लोक आहेत हे येत राहतात, काशीला येत जात राहतात, अशांना कुठं मी दर्शन देत बसतो. दर्शनाला नकार दिला. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी असतिनी, या श्लोकाचा भाष्य करणारे किंवा भाष्य त्याचा अर्थ सांगणारे महात्मा इतके अहंकारानं डबडबून गेले होते, नकार दिला. चैतन्य महाप्रभूला निरोप आला, महाराज आपल्याला ते दर्शन देण्याची त्यांची इच्छा नाही. अरे काशी आपली होणार नाही. महाप्रभू धावतच गेले आणि हा माझं दर्शन घेईल म्हणून ते खोलीत घुसण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यामध्ये काय झालं, महाप्रभूला चरणावर तर दर्शन झालं नाही, पण महाप्रभूंचा हात त्यांच्या चरणाला लागला. असा पुढे जर साष्टांग दंडवत करत होते त्यावेळी यती महाराज आत गेले, आतून दरवाजा बंद केला आणि आपल्या आसनावरती बसले. चैतन्य महाप्रभूने तेवढं समाधान मानलं, त्यांच्या पावलाला जरी हात लागले तरी काही कमी नाही झालं, मला दर्शन. परत निघाले. थोड्या वेळानंतर काय झालं मी सांगतो. समागम विठ्ठला विठ्ठला थोड्या वेळानंतर प्रकाशानंद सरस्वतीच्या अंतकरणामध्ये वेगळे भाव निर्माण व्हायला लागले. हळूहळू अहंकार घसरायला लागला अंतकरणातून आणि प्रेमाची निर्मिती व्हायला लागली. प्रत्यक्ष साक्षात प्रेमाचा स्पर्श झाल्यानंतर महात्म्यांचं जीवन आहे ते प्रेममय जीवन आहे. प्रेमाचा स्पर्श होता, त्याचं परिवर्तन व्हायला लागलं आणि त्यावेळी त्यांनी स्वतःला धिक्कारलं. धिक्कार आहे माझा, एवढे शास्त्र मी जगाला शिकवतो, शिष्यांना शिकवतो, काय धिक्कार आहे माझ्या गुरुपणाला सुद्धा. तुकोबारायांनी सुद्धा एका अभंगात असं लिहिलेलं आहे, गुरु शिष्यपण हे तो अधम लक्षण. गुरुला
गुरुत्व आलं पाहिजे, पण गुरुत्वाला चिटकून पण नाही आलं पाहिजे. शिष्याला शिष्यत्व आलं पाहिजे, पण त्याला चिटकून पण नाही आलं पाहिजे. हा पणच अहंभाव आहे, अहंकृती आहे, अहंकार आहे. काय मग गुरुलाही वाटू नये की मी कोणाचा तरी गुरु झालेलो आहे, आणि शिष्यालाही वाटू नये मी कोणाचा तरी शिष्य आहे म्हणून. म्हणजे एवढा सुद्धा भेद सहन होत नाही त्याच्यामध्ये. मी आणि तो वेगळाच नाही, एकच आहे. विठ्ठला विठ्ठला माऊली सांगतात, पाहताना दिसे वेगळे, पाहताना दिसे वेगळे, पाहताना दिसे वेगळे, पाहताना दिसे वेगळे. तो माझा स्वामी मी तुझा रंग, पाहताना दिसे वेगळे, पाहताना दिसे वेगळे. तो माझा स्वामी मी तुझा रंग, पाहताना दिसे वेगळे, पाहताना दिसे वेगळे. किती मोठी विनम्रता भरलेली आहे या शब्दामध्ये. पाहताना दिसे तो माझा स्वामी मी तुझा रंक, पाहताना दिसे वेगळीक, किंवा मी तो पण जाऊ दे दूरी, मी तो पण जाऊ दे दूरी, मी तो पण जाऊ दे दूरी, जाऊ दे एकची घोंगडी पांघरू हरी, एकची घोंगडी पांघरू हरी. मी तुम्हाला जाऊ दे दूरी, मी तुम्हाला जाऊ दे दूरी, एकची घोंगडी मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. काय मी पण आणि तू पण, हे दोन्ही जाऊ दे. स्वरूपानं तू आणि मी एकच आहे. तू माझ्यापेक्षा लहान नाही, मी तुझ्या पोछा मोठा नाही. काय लघु आणि गुरु पण तुझ्या आणि माझ्यामध्ये नाही. काय दोन्हीचं अहंत्व गेलं, दोन्हीचं ममत्व गेलं, आणि दोन्ही न राहता एक अधिष्ठान स्वरूपामध्ये उभे आहे. स्वरूप स्थिती आहे. जोपर्यंत स्वरूप स्थितीमध्ये सद्गुरु शिष्याला उभं करत नाही. तुकोबराय काय म्हणतात, निजी निज रूपी निज विला तुका, अनुहत बालका हल्लरू गाती. स्वरूपामध्ये त्या ठिकाणी अवस्थित केलं, आणि जलामध्ये मिळाल्यानंतर द्वित्व राहिलं का नाही. तांब्यातलं जल, घागरीतलं जल, दोन्हीचं जल एकात टाकलं समुद्रात, आता द्वित्व राहिलं का, एकत्व झालं. गुरु शिष्यातलं द्वैत गेलं पाहिजे, गुरु शिष्य एक झाले पाहिजे. त्यावेळी त्याचा दोघांचा परमार्थ सार्थक आहे. गुरुला परमार्थ सार्थक करण्याची, सिद्ध करण्याची गरज नाही, त्याचा परमार्थ सिद्धतेचाच आहे. फक्त शिष्याची कमजोरी काढून त्याने सिद्धत्वाला प्राप्त व्हायचंय. गुरुकृपेशिवाय अशक्य आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी समागम, मग चैतन्य महाप्रभूचा समागम झाला. काय कोणाचा उद्धार केला, हात कोणाचा लागला पायाला. निरहंकार वृत्तीच्या साधूचा हात अहंकारी वृत्तीच्या साधू लागला. त्याला पोथी पुराण भरपूर सांगता येत होतं. तो विद्वान होता. काय विद्वान असूनही त्याचा अहं गेला नव्हता. इदम वृत्तीचा आणि अहम वृत्तीचा त्याग म्हणजेच खरा त्याग आहे. काय इदम वृत्तीचा अर्थ आहे संसार, आलं लक्षात.
आणि अहम वृत्तीचा अर्थ आहे अहंकार. संसार आणि संसाराचा अहंकार, संसार आणि संसाराचं कारण, संसाराचं कारण असणारं जी अविद्या, त्या अविद्यासही कार्यरूप संसाराची निवृत्ती, त्याला म्हणतात कारणासह कार्याची निवृत्ती. विठ्ठल एक कीर्तन आमचे गुरुजी सांगायचे, स्वामीजी एक कीर्तन सांगायचे. काय आता कीर्तन मोकाट झाली का कीर्तनकार मोकाट झाला हे समजायला मार्ग नाही लोकांना. कोण झालेलं काय राहिलं का चिंतन, अभंग राहिला नाही, अभंगाचं चिंतन राहिलं नाही. काय बस तुम्हाला थोडस खुश केलं की तुम्ही खुश तेही खुश. कथे चावटीचे बोल कथे चावटीचे बोल कथे चावटीचे बोल जनरंजवनी फोल जनरंजवनी फोल. जाऊ दे, त्याच्यावरती आपल्याला भाष्य करायचं नाही, आपल्याला स्वामीजींना पाहायचं आहे. विठ्ठला विठ्ठला भाष्य करत होते ते, आणि चैतन्य महाप्रभूचा हाताचा स्पर्श झाला, परिवर्तन झालं. वेडा झाला महात्मा खोलीमध्ये बसल्या बसल्या, स्वतःला धिक्कारू लागले. ते काय एवढा अहंकारी मी साधूला ओळखू शकलो नाही. जर साधूला ओळखू शकलो नाही तर माझं ज्ञान काय कामाचं. काय मी जेवढी विद्वत्ता माझी आहे, मी साधूला सत्पुरुषाला ओळखू शकलो नाही, मला धिक्कार आहे. ते आसन फेकून दिलं, त्या खडावा फेकून दिल्या. वेडा झाला महात्मा. चैतन्य महाप्रभूच्या शोधात काशीमध्ये फिरू लागला. कोणत्या गल्लीत असतील, या गल्लीत त्या गल्लीत त्या गल्लीत, शिष्य लोक पाठीमाग. काय आजपर्यंत असं कधीच झालं नाही. आणि आज जे झालं हे त्या प्रकाशानंदजीलाच माहीत. आणि नंतर चैतन्य महाप्रभू आल्यानंतर दर्शन न देणारा साष्टांग दंडवत केला त्यांना. मला पदरात घ्या, मी परमार्थ सांगूनही मला परमार्थ कळाला नाही. तुमच्या स्पर्शाने मला परमार्थ कळाला, तुमच्या स्पर्शाने मला प्रेम कळालं. ज्याचे प्रेम विठ्ठली ते चैतन्य महाप्रभू. आणि त्यांचा समागम घडल्यानंतर त्यांच्या सहजवाणीने याच्यात परिवर्तन झालं. हा पंडित आहे. पंडित काय? पंडात्मविषयिनी बुद्धी सा बुद्धी यस्मिन स पंडिता. काय आत्म्याला जाणणाऱ्या बुद्धीला पंडा बुद्धी म्हणतात. ती पंडा नावाची बुद्धी ज्याच्यामध्ये आहे त्याला पंडित म्हणतात. त्याचा दुसरा अर्थ की ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. विठ्ठला शब्दातली सहजता, स्पर्शातली सहजता काय देऊन गेली याचा अंत नाही. दुसरा कडवं
ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. काय सहज त्यांच्या ऐकता गोष्टी म्हणजे त्यांचे चरित्र. सहज जरी आपण त्यांचं चरित्र ऐकलं तर आपल्याला परमार्थ लाभ होतो. नुसता लाभ नाही, परमार्थ दृढ होतो. काय होतो? परमार्थ दृढावतो. परमार्थामध्ये दृढता निर्माण होते. आणि ज्यावेळी निश्चय होत असतो त्यावेळी दृढता निर्माण होत असते. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फलीभूत झालेला परमार्थ ज्यावेळी संत कृपेने दृढावतो, वाढतो, दृढ होतो. विठ्ठला साधूचा सहज बोल असतो. आम्ही दिल्लीमध्ये राहायचो आणि विश्वनाथ संस्कृत विद्यालयामध्ये शिकायचो. आणि मी त्या यमुना बाजारमध्ये गीता भवनमध्ये राहायचो. गीता भारतीजी स्वामीजींना माहीत असतील, है की नाही, महामंडलेश्वर आहे. आणि ते त्यांचा आश्रम त्याच्यात राहायचो. 2 किलोमीटर जायचं रोज. 2 ते 3 किलोमीटर असं यमुनेच्या काठानं पार्क होते. निगमबोध घाट होता, स्मशानभूमी, दिल्लीचा प्रसिद्ध घाट आहे की नाही. आणि त्या घाटाच्या ह्याच्यातून मार्गातून आम्ही जायचो. जाताना जळणारे मडे दिसायचे आणि येतानाही तेच. रोज दृष्टी पुढं तेच. पण कधी असं वाटायचं नाही की आपल्याला एक दिवस या घाटावर यायचंय म्हणून. विचारत नाही. आता रोज माणसाला रोज दिसून दिसून अभ्यास झाला की त्याचं काहीच नसतं वाटत. संगतीचं साधूच्या सुद्धा तेच गमक आहे. नित्य सानिध्य झाल्यानंतर त्यांचा आपल्या अंतकरणामध्ये महिमा महत्व वाढायला पाहिजे. पण नित्य सानिध्य झाल्यानंतर कमी होते. काय होते? काही दिवसांना तर काहीच अस्तित्व शेष राहत नाही. असं वाटतं काय नाही, हे असंच आहे, हे असंच आहे, हे तसंच आहे. ही जी भावना नको व्हायला. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. आणि मी एक दिवस आमच्या शेजारीच वेदांत आश्रम होता. एक माताजी होत्या, भोलानंद स्वामी म्हणून संत होते, फार विद्वान होते ते. आणि त्यांच्या शिष्या होत्या त्या माताजी. काय गिरिजानंद नाव होतं त्यांचं. आणि त्या माताजी वेदांत सांगायच्या. आणि शेजारीच आमच्या आश्रमाच्या शेजारीच एक नाही वृत्ती प्रभाकर सांगायच्या, विचार सांगायच्या, पंचदशी सांगायच्या. काय असे वेदांताचे ग्रंथ सांगायचे. आणि आम्ही जवळ असल्यामुळे जायचो पाठ ऐकायला. ते प्रवचन सांगायच्या, परंतु विद्वान होत्या, पाठासारखं सांगायच्या. आणि एक महात्मा दरवाज्यात बसून ठेवलेला असायचा. एवढाच महात्मा, असा पटका बांधलेला आणि शर्ट घातलेला, एक लुंगी आणि एक हातात काडी. काय कशाला ठेवला महात्मा? फक्त बाहेरचे कुत्रे आत यायला नको, ते सांभाळण्यासाठी तो महात्मा ठेवला. महात्मा कुत्रे सांभाळण्यासाठी आहे का? विठ्ठल विठ्ठल. हा 2 पायाचे कुत्रे सांभाळण्यासाठी जरूर आहे, पण 4 पायाचे काम कुत्रे सांभाळायला महात्मा नसतो. लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही? विठ्ठल विठ्ठल. कुत्र म्हणजे काय असतं? जरासं बरं वाटलं की कोणाच्या समोर शेपूट हलवत राहता. कुत्रे येते. कोणाच्या समोर शेपूट हलवू नका. स्वामी दिव्यानंदजी महाराजांसारख्या संतांच्या पुढे हलवा. काय नंतर तुम्हाला कुत्र्याचे ते काय बनवतील सांगता येणार नाही. लक्षात घ्या. ते महात्मा होते. मला एक दिवस बोले ब्रह्मचारी इधर आओ. हमने कहा क्या बाबाजी? त्यांचं कोणी दर्शनही घेत नव्हतं. ते होते साधूच्या वेशामध्ये, पण आता कुत्रे सांभाळ ठेवल्यानंतर त्यांना वाटलं की असं नोकर घालतं कपडे असं वाटायचं. पण मी मात्र नित्यनेमान त्यांचं दर्शन घ्यायचो, कारण ते वयस्कर होते. आता नाही काय मला कोण सद्बुद्धी दिली त्यांचं दर्शन घ्यायचं. आणि ते इतके छान बोलायचे, मला आवडायचं म्हणून मी त्यांचं असं दर्शन घ्यायचो. अरे बोले मैं कहाँ दर्शन देने लायक हो? दर्शन देने वाले तो अंदर बैठे, अंदर जाओ दर्शन करो. मैं तो भैया ये दरवाजे का द्वारपाल हूँ, कुत्ते सांभाळता हूँ. आणि तिथं बसलेले. आणि मग एक दिवस बोलवलं मला. बोले देख बेटा, एक बात होती है, कोई आम लगाता है बोली और कोई आम खाते. कोई आम लगाता है और कोई आम खाते.
दोनच शब्द. मी दुसऱ्या दिवशी आलो, मला पुन्हा तीच गोष्ट. देख भला बोले बेटा, कोई आम लगाता है, कोई आम खाता है. आमच्या स्वामीजीने आंबा लावून ठेवला आणि आता आम्ही त्याचं चाखत आहोत. त्याला खाणारे आम्ही आहोत, लावणारे कोण आहेत? ते आहेत. हा भक्तीचा आंबा असेल, ज्ञानाचा असेल, परमार्थाचा असेल, त्याने लावून ठेवला कुठे? मानवतला. आणि त्याचा आस्वाद आमच्यासारखे लोक घेत आहेत. असं आहे. आणि मला तेवढं सांगितलं. आणि मग काय झालं की 1-1.5 महिन्यानंतर एक मानस सरोवरून महात्मा आले आणि त्यांना राष्ट्रपतीला भेटायचं होतं. काही काम होतं त्यांचं. मोठे महात्मा होते, राष्ट्रपती होते ज्ञानी जैल सिंग, त्यांना भेटायचं होतं. मग आमचे ते आश्रमात राहायचो, त्या माताजीची गाडी होती. त्या माताजीनं सांगितलं की ही गाडी, ड्रायव्हरला सांगितलं की राष्ट्रपती भवन तिकडे जाऊन नेऊन पोहोचून द्यायचे यांना. आणि ते महात्मा तिकडून राष्ट्रपतीला भेटून आले. काय काम होतं त्यांचं त्यांना माहीत. आणि मग मला विचारलं, यहाँ कोई आजू बाजू में ऐसे संत रहते हैं? मैंने कहा कि बाबा जी उनका हुलिया बता दीजिए, कसे आहेत, काय त्यांचं त्या हे सांगा मला. ऐसे छोटे कद के बहुत बोले क्या, और उनके वाणी में एक ही शब्द रहता है, कोई आम लगाता है भैया, कोई आम खाता है. माझ्या चट दिशी लक्षात आलं. म्हटलं वा, शेजारच्या आश्रमात कुत्रे सांभाळणारा महात्मा आहे. म्हटलं मी नाही त्यांना म्हटलं की कुत्रे सांभाळा. हमने कहा स्वामी जी, बाबा जी है ऐसे संत, बाजू में ही विराजते, बाजू में ही रहते. अच्छा, आता तो एवढा मोठा महात्मा, राष्ट्रपती सारखे व्यक्ती त्याचं दर्शन घेतात आणि तो महात्मा मला म्हणाला मुझे उनका दर्शन करना है. अरे बाप रे, म्हटलं एवढा मोठा महात्मा सत्पुरुष आणि त्यांचं दर्शन करू इच्छितो. आणि मी असं त्या ठिकाणी कुत्रे सांभाळणं म्हणून समजायचो. आश्रमातले सुद्धा त्यांना कुत्रे सांभाळायसाठी त्या दरवाजावर बसून दिलेलं होतं. बोले यदि वो इधर आ जाते तो उनको सम्मान के साथ ले आना, और यदि उनकी मर्जी नहीं होती इधर आने की तो मैं वहां चलता हूं. मोठमोठे महेश्वरानंदासारखे महात्मे त्या मानस सरोवरच्या साधूला भेटायसाठी माझ्या देखत आले. त्यांना हात जोडून त्यांना नमस्कार केला. एवढे मोठे विद्वान संत. आणि त्या साधूचा ते जिक्र करू लागले. मी गेल्यानंतर ते महात्मा दरवाजावर बसलेले नव्हते. असं कधी झालं नाही की मी त्या रस्त्याने गेलो आणि ते दरवाजावर नव्हते. पण आता या महात्म्याचा निरोप घेऊन गेलो तो दरवाजावर नव्हते. मैं तुरंत वापिस आया. जो 200 फीट की बात है, हमारा दरवाजा और उनके दरवाजे के बीच में 200 फीट का अंतर था. हमने कहा रोज तो महात्मा जी वहां रहते लेकिन आज नहीं दिखाई देते, चल बोले मेरे साथ. ढाला विठाला हिंदू धर्म आहे, बेसावध आहे. कधी घंटी वाजत काही सांगता येत नाही. कीर्तन संपायची बाबा. विठ्ठला दाबलं असेल एखाद्या पोरांना, नाही तर उंदीर गेला असेल पाटणाहून, काय सांगा, काही सांगता येत नाही. काय झालं असेल ते होऊ शकतं, असं काही नाही. चला, आपला विषय होता ते बाबाजी एवढं ऐश्वर्य वैभव सोडून माझ्या बरोबर आले. मी सांगतो तुम्हाला, ते महात्मा मला 2 ठिकाणी दिसायचे. एक स्मशान भूमीमध्ये एक अशोकाचं झाड होतं, त्याच्या खाली बसलेले असायचे कधी मधी, आणि एक त्या दरवाज्यात बसलेले असायचे. मठ बंद झाला की स्मशान भूमीच्या वृक्षाखाली, आणि मठ उघडला की त्या दरवाज्यावर. रोजची ड्युटी. माझ्या देखत त्यांच्या हातावर 2 पोळ्या ठेवल्या जायच्या, थोडीशी भाजी, तेवढंच खायचे. आणि बाहेर नळ लाल, त्या नळाला पाणी प्यायचे, तिथेच हात धुवायचे. मग आम्ही ते बाबाजी आम्ही शोधत गेलो. मशानभूमीचं शोधलं, सर्व शोधलं. तेही वयस्कर होते.
हमने कहा बाबा आप क्यों कष्ट ले रहे हैं, मैं खोज लेता हूँ इधर उधर देख के, यमुना जी के किनारे पे खोजा, नाव पर खोजा, वो जो मल्लाह लोग थे उनको पूछा कि इधर कोई ऐसे महात्मा, बोले नहीं आज तो कोई इधर नहीं आया। अक्षरशः त्या स्मशान भूमीमध्ये त्या एवढ्या मोठ्या महापुरुषांनी शरीर सोडून दिलं, त्या लॉनवर खाली पडले आणि फटाफट आपल्या कपाळावर मारलं, मेरे भाग्य में ही उनका दर्शन नहीं। एवढे मोठे महापुरुष त्यांच्या दर्शनासाठी रडतात आणि त्या आश्रमातल्या त्या मठातल्या लोकांना कळाले का ते? मी तर एक छोटासा बालक होतो, मला तर कळाले का नाही मला सांगता येत नाही। फक्त मला तेवढं त्यांचे शब्द माहीत आहे की कोई आम लगाता है, कोई आम खा लेता है, बोले चूस लो कोई बात नहीं। काय असे इतके गोड बोलायचे, मधुर बोलायचे, नकशिकांत साधुत्व त्यांच्यामध्ये होतं, काय सांगावं। त्यांचा रोम रोम साधू होता, म्हणून एवढ्या मोठ्या महापुरुषांना त्यांचा विरह झाला। आणि त्याच अधिकारांचे स्वामीजी होते, पण कोणाला कळाली किंवा नाही ते मला नाही सांगता येणार, आणि मलाही सुद्धा कळाली किंवा नाही मलाही नाही सांगता येणार, परंतु मी एक अनुभवलेला माझ्या जीवनातला संत विठ्ठल विठ्ठल आणि अशा महापुरुषाच्या दर्शनाने काय होते? तिसऱ्याकडे दुनिव चढे वैराग्य वाढे चढाओढी। त्यांच्या सत्पुरुषांच्या कृपेनं, सानिध्यानं, त्यांच्या वाणीतील उपदेशानं अनुताप आणि वैराग्य दोन्ही शब्द समानार्थी वाटतात, पण थोडासा बदल आहे। अनुताप पहिली पायरी आहे आणि वैराग्य त्याच्यानंतरची पायरी आहे। काय अनुताप, अनुपश्चात तपती इति अनुतापः। संसाराचा दुःख स्वरूपामध्ये अनुभव आल्यानंतर संसाराच्या त्यागाची इच्छा म्हणजे अनुताप, आणि त्या प्रपंचाचा खरोखर त्याग म्हणजे वैराग्य। एवढंच अंतर आहे। काय त्यागाची जिज्ञासा होणे आणि त्याग होणे, अनुताप आणि वैराग्य शब्दातला अंतर आहे। गुरुजी या शब्दावरती, या अभंगावरती गुरुजींचे शिष्य होते, कर्नाटकच्या बॉर्डरवर राहायचे। काय त्यांच्याजवळ एक गाय होती, एक झोपडी होती, त्याच्यात राहायचे आणि गाईच्या दुधात पिठाचं पाणी शिजवायचे, कालवायचे, असं शिजवायचे, तेवढंच खायचे। चालता बोलता वेदांत होता। गुरुजींचे अंतरंग शिष्य होते। साधारण कपडे, पांढरे कपडे, पटका बांधायचे आणि रात दिवस दिन रजनी त्या अरण्यात राहायचे, आणि तुमच्या आमच्या सारखे अनंत साधक वेदांत त्यांच्याकडे शिकायचे। प्रसिद्धी परांगमुख जीवन त्यांचं होतं। काय ते कुठे कीर्तन करायला जायचे नाही, प्रवचन करायला जायचे नाही, आलेल्या साधकांना नुसते पाठ सांगायचे। काय ही गुरुजींची कृपा आहे। तशी आमच्या स्वामीजींच्या वरती सुद्धा गुरुजींची पूर्ण कृपा होती।
त्यांच्या कृपेनं घडलेलं पूजनीय आदरणीय स्वामीजींचं जीवन आणि स्वामीजींच्या जीवनाने घडलेले आमच्यासारखे अनंत साधक साधू ही आमच्या पूर्व परंपरेची देण आहे. वेळ भरपूर झालेला आहे, मी सुद्धा भयंकर थकलेलो आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल संचरे स्वानुभव निजांगे. निजांगे म्हणजे अंतकरणामध्ये. अंग शब्दाचा अर्थ आहे अंतकरण. निज म्हणजे स्वतःच्या अंतकरणामध्ये. अनुभूती, स्वची अनुभूती स्वलाच येत असते. स्वची अनुभूती परला येत नसते, लक्षात ठेवा. आणि तुकोबाराय आपला अनुभव सांगतात. काय तुका मने वाढे भाव. भाव शब्द श्रद्धावाचक आहे. ज्यावेळी श्रद्धा वाढून पराकाष्ठेला पोहोचते, तो पवित्र भाव अंतकरणात जागा होतो, त्यावेळी अंतकरणामध्ये निज स्वरूपाची अनुभूती होत असते. आणि निज स्वरूपाची अनुभूती करविणारे हे संत आहेत. आणि ते संत म्हणजे आज ज्यांची आपण 33वी पुण्यतिथी महोत्सव साजरा करत आहोत. शेवटचे 2 शब्द विठ्ठला आज परमपूज्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू ब्रह्मलीन सद्गुरुवर्य श्री श्री खादाराड स्वामी दिव्यानंद पुरीजी महाराजांची ही 33वी पुण्यतिथी. तदनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ आणि तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर वैकुंठ गमनाच्या निमित्ताने चाललेले हे गाथा पारायण. श्रीमद भागवताचे प्रवक्ते आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय श्री श्री 1008 स्वामी रसानंद पुरीजी महाराज, ज्यांच्या वाणीतून तुम्ही हे श्रवण करत आहात. स्वामी रसानंद पुरीजी महाराज तुम्हाला भागवत सांगत नसून त्यांच्या वाणीमध्ये बसून स्वामीजी तुम्हाला भागवत सांगत आहेत. सत्पुरुषाने भगवंतच त्यांच्या वाणीत बसून भागवत सांगत असतो. गुरुवर्य महाराजांचंच हे सर्व वैभव आहे. आम्ही आवडीनं त्यांना ताई म्हणतो पहिल्यापासून. आमच्या पूजनीय ताई साहेब, स्वामीजींचं जे काही नियम आहे, नित्य नियम आहे, त्यांनी आतापर्यंत जशाला तसे पालन केले, तशा प्रकारे त्यांनी जे काही चालवलेलं आहे आजपर्यंत, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही केला. काय त्यांची आणि माझी कधीतरी अशा निमित्तानं भेट होते. त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्या स्वरूपात मला स्वामीजी दिसतात. काय स्वामीजींनी त्यांना जे काही दिलं असेल, ज्यावेळी त्या स्वामीजीकडे होतो त्यावेळी मी काही जास्त वयस्कर नव्हतो, त्यांचंही काही जास्त वय नव्हतं. आणि त्यांचं आणि माझं सारखंच वय असेल. मी 4-2 वर्षानं मोठा असेल किंवा ते असतील, मला सांगता येत नाही. आम्ही काही एकमेकाच्या जन्मतारखा नाही पाहिल्या आणि पाहायचे सुद्धा नाही. काय जन्मतारीख तरी तुम्ही लोकांनी आमचे आधार कार्ड बनवूनच ठेवले. मी काय कोणाला ते दाखवत नाही आधार कार्ड. आपल्याला त्याच्याविषयी काही जास्त असता नाही. काय सत्पुरुषांचा अशीच कृपा आशीर्वाद असावेत. आमच्या ताई साहेबांच्यावरती स्वामीजींची दया होती, कृपा होती. काय किती जिव्हाळ्यानं बोलणं होतं, किती जिव्हाळ्याने हाक मारत होते. त्या मारलेल्या हाका माझ्या कानात अजूनही आहेत. आणि मी आज इथं कीर्तन सांगायसाठी नाही आलो. अभंग इतका छान आहे, त्याच्यावर एवढं चिंतन आहे. काय परंतु मला अभंगाच्या प्रत्येक शब्दामध्ये पूजनीय स्वामीजींचं दर्शन घडायचं.
आणि त्यांच्या गोष्टी त्यांच्या कथा माझ्याजवळ भरपूर आहेत. काही ऐकलेल्या आहेत, काही जीवनामध्ये अनुभवलेल्या आहेत. एकदम जवळून मला काही त्यांचं सानिध्य नाही करता आलं, परंतु साधू या न्यायाने जिथे जिथे भेट व्हायची, ज्या ज्या भेटी भेटवायची, आमच्यावर सुद्धा त्यांनी इतकं प्रेम केलं. काय तो जिव्हाळा जो होता, ती माया होती, ती आईची माया, त्या मायेचं आजही त्या ठिकाणी आठवण आल्यानंतर राहुल्या जात नाही. सज्जनांनो, हे प्रेम सद्गुरूचं. पहा, स्वामी राम सुखदासजी महाराज ज्यांच्या सानिध्यात काही दिवस मी गेलो, काही सानिध्य केलं आम्ही. सानिध्य म्हणजे एकदम डायरेक्ट जवळून नाही, त्यांच्या सत्संगाचं सानिध्य. राजस्थानमध्ये असेल, ऋषिकेशमध्ये असेल, जोधपूरला असेल, कुठे असेल जायचं. ते मला ओळखायचे, आम्ही त्यांना ओळखायचो. आम्ही असे 2-4 विद्यार्थी होतो, जायचं. मोठे पुरुष होते, महापुरुष होते. एकदा ऋषिकेशला सत्संग चालू होता, आम्ही तिथं शिकायला गेलेलो विद्यार्थी. वारकरी संप्रदायावरती स्वामीराम सुखदासजी महाराजांचं नितांत प्रेम होतं. माऊलीवर, तुकोबारावर, एकनाथ महाराजांच्यावरती खूप प्रेम. आम्ही गेलो, कोणीतरी सांगितलं ते वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी आलेले आहेत बाबा, महाराज तुमच्या भेटीसाठी. अरे येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या. राम सुखदासजी महाराज असं पोतं आथरलेलं होतं, त्याच्यावर बसलेले होते. पोत्यावरच झोपायचे, दिवसभर पोत्यावरच बसायचे. लक्षात ठेवा, किती त्यागमय जीवन होतं. 2च वस्त्र, 2च लंगोटी, एवढं त्यांचं वस्त्राचं वैभव होतं. काय आणि मग आम्ही प्रवेश केला त्याच्यामध्ये. त्यांचं दर्शन घेतलं, त्यांनी बी आमचं दर्शन घेतलं. आम्हाला कसं तरी वाटलं. आणि असे बसलेले होते. फाट दिवशी ते पोतं आमच्याकडे फेकलं. बसा, बैठो बोले. एवढ्या मोठ्या महापुरुषापुढे आम्ही पोत्यावर बसायचं, त्यांनी खाली बसायचं. फटकन खाली बसून गेले. अरे, ज्यांनी लहानपण आणि मोठेपणाला कधीच शिवलं नाही, ही त्यांची स्वाभाविक स्थिती असते. तशी स्वामीजींची स्वाभाविक स्थिती होती. म्हणून स्वामीजी अनेकांना नाही कळू शकले. लक्षात ठेवा, अनेकांना ते काय होते कळालं नाही, परंतु ती फार मोठी अस्ती होती. फार मोठं साधुत्व होतं, फार मोठे संत होते. आणि त्यांच्या आम्ही जे करतो आहे त्यांची कृपा आहे. त्यांच्या कृपेनं आमचंही चालू आहे की नाही. त्यांची कृपा सदैव राहावी एवढीच आज मितीला, आजच्या प्रसंगामध्ये त्यांच्या श्रीचरणाचं ध्यान करून एवढीच अपेक्षा करतो. निरपेक्ष जीवनाच्या पुढे सापेक्ष जीवन ठेवणं हे सुद्धा एक अज्ञान आहे. फक्त त्यांची माझी एकच इच्छा, अशा महापुरुषाच्या कृपेनं एक दिवस आमच्या सारख्याच्या सुद्धा जीवनामध्ये निरपेक्ष वृत्ती यावी आणि त्या निरपेक्ष वृत्तीचा परमार्थ करता यावा एवढीच आशा करतो. स्वामी, आदरणीय स्वामी, पूजनीय स्वामी रसानंदजी महाराज, मला या निमित्ताने त्यांनी आठवण केली. आमचे स्वामी शिवेंद्र चैतन्यजी महाराज, त्यांनी मला फोन केला की त्यांचा असा सप्ताह आहे, फिरता सप्ताह आहे. काय मला अजूनही या गावाचं नाव ध्यानात नाही येऊन राहिलं. कोणतं गाव आहे? देवेगाव. देवेगाव. पहा, हा, ते गलबला नका सांगू, फक्त गाव सांगा. पहा, देवेगाव. मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळी ते भारसवाडा होता, आता देवेगाव आहे. माझी आठवण केली. काय मी स्वतःला त्या ठिकाणी खरोखर स्वतःला भाग्यवान समजतो की चला स्वामीजींचं स्मरण करण्यासाठी ताईंनी माझी सुद्धा आठवण केली. काय मी येईल न येईल, माझी आठवण जरी त्यांच्या चित्तात राहिली तरी पुष्कळ आहे. आणि आमच्यातला मधातला दुवा हा बसलेला आहे इथं, स्वामी शिवेंद्र चैतन्यजी महाराज, हे की नाही. तर अशा प्रकारे कधी निरोप आहे, काही आहे, सोज्वळ व्यक्तिमत्व, निर्मळ अंतकरण, काय स्वामी आमचे शिवेंद्र चैतन्यजी महाराज. आणि त्यांच्यामुळे अशी सेवा इकडे तिकडे मलाही करायला मिळते. मी सांगितलं तुम्हाला, मी इतका थकलेलो आहे. मी काय की परवा दिवशी कोथळ्याचा कार्यक्रम करून बारामतीला गेलो. मला तिथं जायला 9 वाजले. रात्री तिथं कीर्तन, सकाळी एका दुसऱ्या ठिकाणी ते गणेश जयंतीचं कीर्तन. आणि तिथून आमच्याकडे लक्ष्मणगिरी महाराज नावाचे मोठे संत होऊन गेले, ज्यांनी ज्या गायीच्या खांद्यावरती हात ठेवल्यानंतर लाता मारणारी उफाणणारी गाय शांत झाली. गजानन महाराज सारखे संत, त्यांचा उत्सव होता. ते उत्सव सुद्धा मी चालू करून दिलेला आहे.
आणि म्हणून मला तिथं मी 9 घंटे नॉन स्टॉप आलो. फक्त एकदाच लघवीला एका ठिकाणी उतरलो, डायरेक्ट कीर्तनातच विना घेतला. तिथून रात्री 2 वाजता आश्रमावरून सकाळी पुन्हा 10 ते 12 एक आमच्या भागामध्येच मोठा सप्ताह झाला. ढोक महाराज वगैरे सर्व मोठमोठे कीर्तनकार तिथं आले होते. माझा काला होता, तो काला करून पुन्हा एका ठिकाणी थोडासा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला 5 वाजले करता करता आणि 5ला मी फक्त स्नान करून 5:15ला आश्रमावर निघालो. काय आलो धावत पळत, वेळेवरती आलो. इथं कीर्तनाचं भजन सुरूच होतं. काय मला वाटलं हरिपाठच सुरू झाला की काय, हा ते कीर्तनाचं भजन होतं. परंतु स्वामीजी होते. स्वामीजी म्हणे चला थोडंसं गावात. मग थोडंसं गावात गेलो. तिथं थोडेसे फलाहार घेतला आहे की नाही. इथं सेवेत हजर झालो. स्वामीजींच्या कृपेने सेवा झाली. पूजनीय आदरणीय गुरुवर्य स्वामीजींच्या कृपेनं जे झालं ते त्यांचं आहे, माझं याच्यात काहीच नाही. काय आता का अरे बाबा मला माहितीच नाही, म्हणजे मी अन्याय केला तुमच्यावर. विठ्ठल विठ्ठल कारण या माऊलीची दृष्टी आहे, त्यांची दृष्टी पाहिलं मी भान विसरलो किती वेळ झाला. अशीच आता येईन आमच्यावरती दृष्टी ठेवावी एवढीच इच्छा करतो. आणि झालेली सेवा आणि तुम्हाला शोक असेल तर मला शेवटचा नाही करावं द्यायचं, बरं राहू देतो बरं का. ज्ञानेश्वरा माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.